श्रावण स्पेशल चिकन नॉनव्हेज विसराल अप्रतिम अशी चमचमीत झणझणीत प्रसिद्ध अशी देशावर बनणारी कोल्हापूर पुणे विदर्भ फेमस पाटवडी सगळ्यांची आवडती. मला स्वतः अगदी अप्रतिम चवीची झणझणीत भाकरीबरोबर मस्त आणि एक वेगळ्या मसाल्यात ती बनवली जाते. अर्थात कोल्हापूरचा वेगळा मसाला, विदर्भातला वेगळा मसाला, पुण्याकडचा वेगळा मसाला. कोल्हापुरात कांदा लसूण मसाला वापरतात, विदर्भात काळा मसाला वापरतात. मी दोन्हीकडचं मिश्रण करून बनवली आहे. सोबत जिरा राईस, ज्वारीची भाकरी आणि पाटवडी आणि रस्सा. त्याच्यासाठी 1 कप बेसन घेतलं आहे. प्रयत्न केला आहे कसा बनवायचा आणि परफेक्ट आहे. तुम्हाला सांगते एवढी अप्रतिम तयार झाली ना. 1 कप बेसनमध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, त्याच्यानंतर काळा मसाला वापरला आहे अर्धा चमचा. काळा मसाला म्हणजे गोडा मसाला. त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं क्रश केलं आहे मिक्सरला आणि ते 1 चमचा वापरले. मीठ चवीनुसार वापरणार आहोत. हिंग पाव चमचा आणि हे सगळं मिश्रण आणि 1 कपाला 1 कप पाणी घालून मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. दही घातल्यानंतर पाणी आहे ना थोडं थोडं घालून मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. छानपैकी हँड बिटरने त्याला एकजीव करून घ्या. केल्यानंतर थोडंसं टेस्ट बघा मिठाची परफेक्ट आहे का. आणि वड्या बनवायच्या आहेत आपल्याला. पहिल्या वड्या बनवणार आहोत आपण. वड्यांपासून सुरुवात आहे कारण त्या गार व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर आपण त्याचा रस्सा बनवणार आहोत. तर छान फेटून घेतलं आहे. पूर्ण 1 कप बेसनला 1 कप पाणी वापरायचं. कढईमध्ये बारीक एकदम चिरलेला एक मोठा कांदा, त्याच्यात थोडं मीठ घालायचं आहे कारण बेसनमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं. तर कांद्यामध्ये कांदा छान असा तळला जातो गुलाबी रंगावर. त्यामुळे कांद्यात थोडंसं मीठ घाला आणि छान असं गुलाबी रंगावर त्याला परतायचं. त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे. कांद्यातच घालायची. छान त्या कोथिंबीरीची चव उतरते मस्त फोडणीत परतली की. कच्चेपणा राहत नाही पण कोथिंबीरीची चव छानपैकी त्याच्यात उतरते. त्याच्यानंतर कढीपत्ता बारीक चिरून 1 घालणार आहोत आपण. कोथिंबीरीबरोबरच तो मी छान असा बारीक चिरला आणि त्याच्यामध्ये ॲड केलं. कांदा छान गुलाबी रंगावर परतला की ते बॅटर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ओतायचं आहे आणि स्पॅच्युलाने त्याला ढवळत राहायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. बॅटर शिजलं तर पाहिजे पण त्याचा एक छान असा गोळा तयार झाला पाहिजे. सतत ढवळावं लागतं कारण गुठळ्या नाही परत झाल्या पाहिजे. आपल्याला वड्या करायच्या प्रॉपर सॉफ्ट आणि मॉइस्ट अशा. त्याच्यासाठी ते ढवळत राहायचं आहे जोपर्यंत तो घट्ट होऊन गोळा होत नाही. नॉनस्टिक पॅनमध्ये पण तुम्ही बनवू शकता. मी कढई वापरली आहे, कलई केलेली. आणि छान असं ते ढवळून बघा एकजीव होतं आहे, घट्ट होत चाललं आहे. छानपैकी त्याचा असा गोळा तयार झाला की ते कढईला सोडतं, म्हणजे पीठ सोडतं कढई आणि त्याचा गोळा तयार होतो. गोळा छान असा तयार झाला पाहिजे, चिकटपणा त्याचा गेला पाहिजे. त्याच्यासाठी चांगलं 2 मिनटं अजून त्याला ढवळत राहा आणि नंतर मग झाकण ठेवून 1-2 मिनटं फक्त वाफ काढायचे. कच्चेपणा त्याचा गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर परत 5 मिनटं आपल्याला थांबायचं आहे. 5 ते 10 मिनटं थोडंसं गार व्हायला द्यायचं. गार झालं की ते सेट होतं छानपैकी आणि मग त्या वड्या चांगल्या तुम्हाला थापता येतात. एकीकडे ताटाला असं तेल लावून घेतलं आहे वड्या थापण्यासाठी. पहिलं तर मी आता ते गॅस बंद केला आहे आणि झाकून ठेवते. 1-2 झाकून मी बारीक गॅसवर 2 मिनटं ठेवणार आहे. गॅस बंद करून मग परत 10 मिनटं मी तसंच सोडून देणार आहे. आता ताटावर बघा मस्त पीठ आपलं सेट झालं आहे. छान स्पॅच्युलाने तुम्ही ते थापून घ्या किंवा वाटीने तेल लावून वाटीला त्याने पण तुम्ही थापलं तरी चालेल. चौकोनी असा आकार करून घ्या. आपण काजू कतलीचे जेवढे
जाडी असते ना तेवढी जाडी ह्या वड्यांना ठेवायच्या. खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही. आणि मग थापल्यानंतर गार होण्यासाठी फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या. तुमचं पीठ जर पातळ चिकट झालं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, अन्यथा फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या. बाहेरच त्या रूम टेम्परेचरला आपल्याला थंडगार करून घ्यायच्या. छान सेट होतात आणि मग त्या आपल्याला कापायच्या. वरून सुके खोबरे आणि कोथिंबीर. सफेद तीळ पण तुम्ही भुरभुरवू शकता आणि हाताने छान ते असे दाबून घ्या. दिसतात पण छान आणि खाताना पण ते दाताखाली आलं ना की मस्त लागतं. आता या वड्या झाल्यात. आता वाटण आपल्याला रेडी करायचं आहे. सुकं खोबरं अर्धी वाटी, 2 कांदे आणि 3 कांदे लसूण. आता हे काळं वाटण आहे. काळं वाटण आपल्याला असंच बनावं लागतं. ते चुलीत टाकतात आणि भाजतात. आपण याच्या अगोदरसुद्धा काळं वाटण काळ्या मटणात वगैरे असं रेसिपी बनवताना बनवलेलं आहे. आता हे छान मीडियम टू हाय गॅसवरती छान असं ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 2 कांदे, अर्ध वाटी सुके खोबरे आणि 3 कांदे लसूण. सुक्या खोबऱ्यात तेल असल्यामुळे ते पटकन भाजलं जातं, म्हणजे आग पकडते. तर ते बाजूला काढून घ्या आणि मग कांदे भाजून घ्या. आता एक सुका मसाला आपल्याला लागणार आहे. 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप आणि 1 मोठी वेलची फ्लेवरसाठी मी वापरणार आहे. ऑप्शनल आहे वापरायची की नाही, पण मोठ्या वेलचीने ना एक सुंदर असा फ्लेवर येतो, रश्शाला स्वाद येतो चांगला. आता हे छान परतून घ्यायचं आहे. ह्याच्यात परत 1 कांदा लसूण, पाव तुकडा म्हणजे 1 इंच आलं, 1 कांदा लसूण परतायचं आपल्याला. छान असं खमंग बारीक गॅसवर परतून झालं. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यात टाकून परतून घ्यायची. आणि मग ते कांद्याचं जे आपण रेडी करणार आहोत त्याच्यात हे ड्राय मसाला आपण मिक्स करणार आहोत. पहिले हे भाजून घेऊया. भाजल्यानंतर कांदा आपल्याला जो भाजला आहे काळा, खोबरं सुकं ते स्वच्छ करून घ्यायचं. पहिला हा सुका मसाला तयार झाला आहे. थोडी मेहनत आहे ह्या रेसिपीला, पण अप्रतिम लागते. कांदा आपण भाजला होता त्याच्यावरची स्किन काढून घ्या. खोबऱ्याचं थोडं काळं काढून घ्या, नाही तर मग रश्श्याला खूप असा काळा रंग येईल. त्याच्यासाठी फक्त जेवढं काळं जळालं ना तेवढं काढून घ्या. कांदा आतपर्यंत शिजला आहे मस्तपैकी. आणि मिक्सरला हे सुकं जे मसाले आणि हे कांदा खोबरं लसूण मऊ गरगरीत वाटून घ्यायचं.
वाटण रेडी आहे. आता एका कढईमध्ये छान 2 टेबलस्पून तेल घ्या. एक परत बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचं आहे. थोडं मीठ घालायचं आहे कांदा परतताना. फोडणीतला कांदा जेव्हा आपण परताल ना तेव्हा थोडं मीठ घालायचं. मस्त गुलाबी खरपूस कांदा परतला जातो आणि कांद्याची चव पण चांगली लागते. ह्याच्यात आहे ना थोडंसं तेल जास्त लागतं ह्या रश्श्याला, कारण तरी पाहिजे. कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता बारीक चिरून फोडणीतच घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात काळा मसाला, त्याच्यानंतर लाल मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला दोन्ही वापरणार आहे मी. अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि छान मसाले खमंग असे त्या फोडणीत परतून घ्यायचे. त्याच्यानंतर फोडणीतच आपल्याला वाटण पण आत्ता जे वाटलं आहे आपण ते मिक्स करायचं आहे आणि ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं. थोडीशी काश्मीरी मिरची पावडर मी पाव चमचा घातले, छान असा रंग येण्यासाठी आपल्या ग्रेव्हीला. वाटण त्याच्यात चांगलं 5 ते 7 मिनटं मीडियम टू हाय गॅसवर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. खमंग असं छानपैकी त्याचा अरोमा येतो. छान बघा तेल सुटलं वाटणाला आणि एकीकडे गॅसवर उकळतं पाणी ठेवायचं आहे. उकळतं पाणीच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर रस्सा घट्ट पातळ किती हवा त्याप्रमाणे त्याच्यात तुम्ही पाणी ॲड करा. हा रस्सा थोडा पातळच असतो, झणझणीत असतो. मी दोन्ही मसाले वापरले. काळा मसाला म्हणजे गोडा मसाला पण वापरला आहे आणि कांदा लसूण मसाला पण वापरला आहे. आता वड्या पाडून घेऊया. सेट झाल्यात, थंडगार झाल्यावर सेट होतात. छानपैकी शंकरपाळीच्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे त्या आकारात दिसायला पण छान लागतात. फक्त त्या उकळत्या रश्श्यात नाही सोडायच्या, नाहीतर त्या विरघळू शकतात. जेव्हा तुम्ही सर्व कराल ना जेवताना, तेव्हा त्या वड्या एका बाजूला आणि एका वाटीत रस्सा गरम गरम असं द्या, म्हणजे त्या रश्श्यात त्यावेळी जेवताना सोडल्या की त्या विरघळत नाहीत आणि त्या व्यवस्थित भाकरीबरोबर खाता येतात. बघा परफेक्ट वड्या झाल्या, छानपैकी रेडी आहेत आपल्या. आणि नुसत्या पण ह्या वड्याने इतका अप्रतिम लागतात ना. ह्या अशा वड्या तुम्ही तव्यात अळूवडी फ्राय करतो ना, तेल गरम गरम टाकून फ्राय केल्यात ना आणि सॉसबरोबर वगैरे खाल्ल्यात ना, चटणीबरोबर अप्रतिम लागतात. रस्सा बघा काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे जरा रंग मस्त आला आहे. तयार आहे. गार्निशिंगवरून कोथिंबीर. मस्त रटरटवून उकळून घ्यायचा. श्रावणात स्पेशली नॉनव्हेजची, चिकन मटनची तुम्हाला आठवण नाही येणार. अशा वेगवेगळ्या छान अशा रेसिपी करून बघा. पाटवडी रेडी आहे. मी वेगळ्या घेतल्यात. राईस घेतला आहे, जिरा राईस, ज्वारीची भाकरी घेतली आहे सोबत आणि आता त्याच्यावर गार्निशिंग सुके खोबरे आणि कोथिंबीर घातली आहे. तर रस्सा घालणार त्याच्यावर गरम गरम आणि मी त्याचा आस्वाद घेणार भाकरीबरोबर. श्रावणात स्पेशल तोंडाची चव वाढवण्यासाठी नॉनव्हेज विसरा आणि असं काहीतरी करून खा. अप्रतिम पाटवडी रस्सा तयार आहे आस्वाद घेण्यासाठी.